एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी 17,000 पदाकरिता पोलीस भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रिव्हियस क्वेश्चन आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, उशीर न लावता विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात टिंब प्रकारचे खडक आढळतात। आर्कियन प्रकारचे खडक आढळतात। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याला ओळखले जाते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, टिंब भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे, तर उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर सातपुडा या पर्वतावर वसलेले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या पर्वतावर वसलेले आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते टिंब होते, तर लोकमान्य टिळक हे होते। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा असा आहे, हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज स्पेशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, खालपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी आहे? तर तेरेखोल ही गोदावरीची उपनदी आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कांदळवन, दलदलवन ही वने आढळतात। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, हवा महल कोठे आहे? तर जयपूर या ठिकाणी हवा महल आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर विदर्भ या ठिकाणी। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंब खिंड आहे, तर पालघाट ही खिंड आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा मित्रांनो, भामरागड टेकड्या खालपैकी कोठे स्थित आहे? तर गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या स्थित आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी स्थित नाही? तर वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात स्थित नाही। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, गावचा पोलीस पाटील टिंब कडून नियुक्त केला जातो, तर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून गावचा पोलीस पाटील नियुक्त केला जातो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा मित्रांनो, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कधी चालू केला? तर या ठिकाणी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा 1893 या साली सुरू केला। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, करबंदी चळवळ कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक यांनी करबंदी ही चळवळ सुरू केली। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष आपला राजीनामा सादर करतो। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? तर महापौर यांना शहराचा प्रथम नागरिक असे संबोधले जाते। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंब या नदीवर वसलेले आहे, तर सुवर्णखा या नदीवर जमशेदपूर हे औद्योगिक शहर वसलेले आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? तर प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो। बी हे ऑप्शन करेक्ट आहे।
प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, पहिल्या जनगणनेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड मेयो यांना पहिल्या जनगणनेचा जनक असे म्हणतात. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण आहे? तर रामप्रसाद बिस्मिल हे या गीताचे लेखक आहेत. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी या तालुक्यामध्ये दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी या तालुक्यामध्ये आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, धन विधेयक हे प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर या ठिकाणी लोकसभा या सभागृहामध्ये धन विधेयक हे प्रथम मांडले जाते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, चांद बीबीची राजधानी कोठे होती? चांद बीबीची राजधानी ही अहमदनगर या ठिकाणी होती. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, रशियाने प्रक्षेपित केलेल्या ख्यातनाम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर इराण या देशाचा हा उपग्रह आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, तृतीयपंथीयांना पोलीस दलात रुजू करून घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या ठिकाणी तृतीयपंथीयांना पोलीस दलामध्ये रुजू करणारे भारतातील पहिले राज्य तामिळनाडू हे आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 17,000 पदाकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये पदे भरण्यासाठी चालू आहेत. त्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. हे क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करायला विसरू नका. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.